सर्वांना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। राहू दोषाचा भरपूर प्रमाणात जर तुम्हाला त्रास असेल तर हा उपाय स्वामी समर्थ केंद्रानुसार सांगते। बघा, ज्यांना राहू दोषाचा त्रास असेल, अडलेले काम होत नसतील किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळेल नसेल राहू दोषामुळे, तर तुम्ही हा उपाय करायचा आहे जो होळीच्या दिवशी करायचा आहे। संध्याकाळी होळी पेटल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक नारळ घ्यायचा आहे, म्हणजे नारळची वाटी घ्यायची आहे। नारळची वाटी घ्यायची, त्याच्यात असं तेल टाकायचं, गोडे तेल आपल्या घरातलं, खोबरं गूळ टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर आपल्या अंगावरून 7 वेळेस उतरवायचं आहे। ज्याला राहू दोषाचा त्रास आहे त्याच्या अंगावरून 7 वेळेस उतरवायचं आणि होलिकामध्ये टाकायचं। असं केल्याने वर्षभर तुम्हाला राहू दोषाचा त्रास होत नाही। होलिका मातेला प्रार्थना करायची। हा उपाय खूप श्रद्धेने आणि भक्तीने मनापासून करायचा आहे। नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। दुसरा उपाय आता तुम्हाला सांगते। दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे सारखं तुम्हाला धनहानी होत असेल, पैसे उगाच वाया जात असतील, नको त्या ठिकाणी तुमचे पैसे जर जात असतील तर तुम्ही हा उपाय करून बघायचा आहे। काय करायचं, त्या दिवशी ज्या दिवशी होळी आहे त्याच्या सकाळी आपल्याला आपल्या उंबऱ्याच्या बाहेर थोडं असा गुलाल टाकायचा आहे। गुलाल माहिती आहे ना, गुलाल टाकायचा आहे। गुलाल टाकल्यानंतर आपल्याला 2 मुखी दिवा लावायचा आहे, म्हणजे एक दिवा करायचा आणि 2 वाती करायच्या, त्याला 2 मुखी दिवा म्हणतात। तो दिवा बाहेर लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे उडीद टाकायचे आहेत। काळे उडीद असतात ते 11 टाकायचे आहे। तो दिवा तिथं लावून द्यायचा आहे आणि नंतर ना दिव्याला नमस्कार करून घरून तो दिवा विझल्यानंतर तो दिवा तुम्हाला म्हणजे होळीमध्ये टाकून द्यायचा आहे। हा जो उपाय आहे खूप श्रद्धेने करायचा आहे। स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच तुम्हाला सांगितलेलं आहे। याच्याने तुमचे जे पैसे वाया जातात, धनहानी होते, उगाच पैसे वाया जात असतील, म्हणजे पैसा नको त्या ठिकाणी जात असेल तर तो जाणं बंद होईल, पैसा स्थिर राहील। तर हा उपाय सुद्धा करून बघायचा आहे श्रद्धेने आणि मनोभावेने। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।